श्री स्वामी समर्थ. चला तर बनवूया आपण आलूचे वडे. बघून घ्या. 1 वाटी साबुदाणा घेतला होता, रात्रीच भिजू टाकला होता. आणि मिरच्या घेतल्या 10-12, 4 आलू घेतले होते, 1 वाटीतनी शेंगदाणे, 1 टमाटर. शेंगदाणे, मिरच्या आणि टमाटर हे मी मिक्सरमधून काढून घेणार. खायला बी खूप चविष्ट लागते आलूचे वडे. सगळं एका जागी मिश्रण घेऊन घेणार. चवीनुसार मीठ टाकून घेणार आणि 1 चम्मच लाल तिखट टाकून घेतलं. हिरव्या मिरच्याचा ठेचा होता ना. आता हे पूर्ण पहिले हे करून घेणार मी, कालून घेणार पूर्ण. आणि जे आपण आलू खिचून घेतले होते, 4 आलू घेतले होते, ते आलू टाकून घेणार याच्यामध्ये. कारण तर आलू बिनाचा स्वाद येतच नाही आपल्या वड्याला. आणि हे वडे मी असे गोल गोल करून घेणार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मनापासून. वल्ला रुमाल केला होता आणि त्या रुमालावर मी हे वडे थापून घेणार. कारण तर हातावर तर वडे थापता नाही येत. ज्याला कमी तेल खायचं आहे तर ते ताव्यावर खूप सुपर वडे बनते. हे खायला बी खूप चविष्ट लागते. 1 चम्मच तेल टाकून घेतलं आहे. आणि मी हे वल्ला रुमाल जे होता हे इकून तिकून घडी करून मी असं टाकून घेणार याच्यावर, जेणेकरून आपला रुमाल जळला नाही पाहिजे. बघून घ्या ताव्यावर किती छानपैकी दिसत आहे वडा. उपवासाचे स्पेशल वडे. खायला खूप चविष्ट लागते. गुरुवार दिवसाचा. दिसायला बी खूप छान दिसत आहे. बघून घ्या. तुम्ही तेलातून बी तळून काढू शकता, पण जास्ती तेलाचं खाल्लं तर ॲसिडिटीचं प्रमाण जास्ती वाढते. त्याच्यामुळे आपण ताव्यावरच करून खाऊ शकतो. आणि तेल बी कमी लागते. आजकाल महागाईच्या जमान्यामध्ये तेल बी खूप महाग झालं आहे. 200 रुपये किलो तेल आहे आमच्या इकडं. त्याच्यामुळे जेवढं आपल्याला होते तेवढं. दुसरा बी मी टाकून घेणार आलूचा वडा. खायला खूप चविष्ट लागते. तेल टाकून घेणार मी याच्यावर अजून. बघून घ्या किती छानपैकी आपले वडे होत आहे. काही झंझट नाही, एकदम त्रास नाही. फक्त साबुदाणा भिजू टाकणे आणि मिक्सर म्हणून आपल्याला काढून घेणे आहे हे सगळं मिश्रण. बघून घ्या किती छान दिसत आहे. बघा, 1 वाटीतनी दही घेतलं आणि 4-5 लाल हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या तेलामध्ये. आणि बघून घ्या आपले वडे खायला कशी लागते. छानपैकी लागते खायला. पहा किती छान शिजले आपले वडे, आलूचे वडे. आणि दिसत बी खूप छान आहे. माझे व्हिडिओ आवडले तुम्हाला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. आणि माझ्या व्हिडिओला बघण्यासाठी मनापासून आपलं स्वागत. आणि दिसत बी खूप छान आहे. बघून घ्या. नवीन नवीन रेसिपी